दुसरो इश्यू आशिल्लो इवॅक्यू प्रॉपर्टी. आमी 812 केसींतल्यो जवळपास 700 केसीस क्लियर जाले. उरले ते डॉक्युमेंट ना आनी ह्या विशया खातीर सुद्दां उरल्या. दे आर ऑल्सो सॅटिस्फायड विथ दॅट. तांकां कितें आसत जाल्यार केस वायज रिप्रेझेंटेशन कर म्हणटा. उरला तेंचो एग्रीकल्चर लँडच्या बद्दल 6 डॉक्युमेंट लागताले. तो तेंच्यांनी सांगलें तांकां सांगलां तुमी रिप्रेझेंटेशन दिलां तेंच्यांनी. लेट अस सी भितरले गव्हर्मेंट डिसिजन कितें जाता म्हणजे हांवें सगळे फायली रायल्या उपरांत गव्हर्मेंट डिसिजन घेता म्हटलं. सो ताज्या उपरांतूच डिसिजन घेतलें. आयच्या घडीक आयज डिसिजन जावंक ना. बट लोकांक कन्सिडर करून पॉझिटीव कितें आहा तें डिसिजन घेतलें. बट एक गजाल हांव परत रिपीट करता. 2014 उपरांतची थंय जी कन्स्ट्रक्शनां आयल्या ती सरकार मोडटलें म्हणजे मोडटलें. सरकाराच्या जागेन आतां जे कोण जमीन विकता तांकां सरकार बगीर रावचें ना. आमच्या कडेन ज्यो केसीस रजिस्टर्ड जाल्या ती कोणीय मयान प्रॉपर्टी घेता आसतना इवॅक्यू प्रॉपर्टी जर म्हणून आसत जाल्यार कोणा कडल्यानूच विकती घेवची न्हू. तेंची घरां 100% मोडटलीं. मागीर सांगतलीं आपल्याक हेणी विकती दिल्ली तेणी विकती दिल्ली म्हणून. 100% मोडटले. आमी घरां बांदलीं सुद्दां जाल्यार मोडटले. कारण कितें सरकारची प्रॉपर्टी आयज थंयसर दोग जाण दलाल म्हणजे सरकाराची जमीन आपूण प्लॉट बांदून विकपाक लागल्या. तेंच्यांनी विकपाची बंद करची आनी लोकांनी घेवचेली बंद करची.